गाडी कुठलीही असली ना तरी त्याचा गुणधर्म तोच राहतो, स्पीड. तुझ्याशी लग्न करून तो राजन तुला गावी घेऊन जाईल ते ग. तुला कोणी सांगितलं? भवानीबाईचं भाकीत खरं ठरणार आहे. मी आज माझ्या डोळ्यांनी माझ्या मृत्यूला पाहिलंय. आई गेल्यापासून ना काहीतरी विचित्रच घडतंय ग. बाबा सुद्धा एवढे डिस्टर्ब आधी कधीच नव्हते. समजा तिला मुलगा झाला तर तोच किल्लेदारांचा वारस. काय किती मिस कॉल्स? दादा समोर होतो मी. उठला असता दादा. मला तुमच्याशी समोरासमोर बोलायचंय. समोरासमोर? मग जरा इकडे बघ. थोडं अजून. समोरासमोर. बोला. मला मूल हवंय. आत्ता? काय काय वेळ काय? का का प्रत्येक वेळी ही गोष्ट चेष्टेवर नेता? मूर्ख वाटले का तुम्हाला? आई न होणाऱ्या बाईकडे सगळं जग तुच्छतेने पाहतं. तसंच तुम्ही वागवताय ना मला. आई न होणं हे सगळ्या जगापेक्षा तू स्वतः जास्त मनाला लावून घेतलंयस. त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होतो. तुम्ही फिलॉसॉफी झाडू नका. हे असं काही ऐकल्यावर काळजाला जी घरं पडतात ना ती तुम्हाला नाही कळणार. मी तुला या आधीही म्हणालोय, आपण मूल दत्तक घेऊया का? मला नकोय असं मूल. पाण्याच्या दुकानात मिळतं का आई? पण मूल जेव्हा स्वतःच्या गर्भात वाढतं ना तेव्हा मिळतो तो अधिकार. अहिल्या, मातृत्व मनात असतं, गर्भात नाही. पाना फुटलेल्या गाईला कुठल्याही वासराने तोंड लावलं तरी ती दूध देतेच ना. माझ्या आईपणाची तुलना प्राण्यांशी करू नका. प्राण्यांची नाही, गाईशी केलीये. आईला समानार्थी शब्द आहे तो. तुमच्याशी काही बोलायचं म्हटलं ना की तुमची भाषणबाजी सुरू. अहिल्या, आपण कमी प्रयत्न करतोय का ग? डॉक्टरही म्हणालेत ना आता. आपण डॉक्टर बदलू. मी आजच नेटवरून नवीन माहिती मिळवली. सुमित्रा, हा, हे काय? तुम्ही गेला नाहीत? कुठे? अगं कुठे काय? जानकीला घेऊन खरेदीला जाणार होतीस ना तू? हो, पण भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला ना. त्याचा काय संबंध? तू काय त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होतीस का? नाही तसं नाही, पण मलाच असं वाटलं की काही झालेलं नाहीये त्याला. त्याच्यासाठी सगळ्या घराने दुःखात बसायचं काही कारण नाहीये. मी खंबीर आहे. चुकलं माझं. नाही ग बाई, तुझं काही चुकलं नाही. मला आपलं वाटलं उगीच नरसिंहासाठी सगळ्यांची कामं नकोत ना अडून राहायला. ठीक आहे, मी जाते तिला घेऊन खरेदीला. जा, तिलाही खूप बरं वाटेल. अगं खरंच
जानकी रात्रभर बाहेर होती, तुझ्याशी काही बोलली? हो बोलली ना. खर तर जानकी होती म्हणूनच सगळं निभावून गेलं. 3-4 गुंड लागले होते तिच्या मागे. मग काही नाही. रमावतीच्या प्रत्येक बांधावरून हरणाच्या वेगाने पळणारी जानकी, ती थोडीच त्यांच्या हाती लागणार आहे. उलट तिनेच 1-2 जणांना लोळवलं. म्हणजे मग चिंतेचं काही कारण नाही ना? नाही, काहीच नाही. तू अगदी लहानपणापासून ओळखत असशील ना तिला? जवळजवळ तिच्या जन्मापासून. सगळ्या गावची लाडकी आहे ती. रमावतीची लेकच म्हणतात तिला. हो, पण म्हणजे वागणं बोलणं तसं काही वावगं कानावर नाही ना आलेलं? नाही, कधीच नाही. तिचं जगच इतकं लहान आहे ना, म्हणजे ती आणि तिचा लहान भाऊ, बस. पाहिलंय ना, पाहिलंय मी त्या बहीण भावंडांचं प्रेम. म्हणजे अगदी जीव लावावा अशी मुलगी आहे. हो, जीव लावावा अशीच आहे ती. म्हणूनच तर त्या रात्री आपल्या सगळ्यांची झोप उडाली होती ना. हो ग बाई, अगदी खरंय. अगं जा जा जा, लवकर घेऊन जा तिला. बरं हो, आलोच आम्ही. ये. मालक, ओ मालक. बोल रे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की तुमचं इथलं येणं मी वाया जाऊ देणार नाही. म्हणजे अहो तुम्ही म्हटला शोध घ्या, आपण शोध घेतलेला आहे. वनिताबाई सापडल्या? बाई नाही, पण बाईची बातमी मात्र कळली. घ्या. काय प्रश्नपत्रिका देऊन गेली काय बाई? प्रश्नपत्रिका नाही, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र यात असतील हा. अहो मगनलाल वाण्याकडे चिठ्ठी देऊन गेली. नशीबच म्हणायचे. नाही, चावडीवर नोटीस नाही लावली. वाचा वाचा. वनिताबाई, वा कमाल आहे तुमची. एवढं लिहिलंय तरी काय त्या चिठ्ठीत? काय नाही, वर आहे आपलं सन बीवी महोदय, खाली लिहिले लहानांना आशीर्वाद आणि गोड गोड पापा. कशाला पत्र पाठवायचं? कारण मगनलाल वाण्याकडेच तोंडी निरोप द्यायचा होता. मालक, काय लिहिलंय सांगा की. प्रेमपत्र असते की नाही राग्या, ते असं 4 चौघात वाचायचं नसते. लिहिणाऱ्याच्या भावना दुखवतात. आपण आम्ही काय परकेत होय? हे बाई एवढं तर जवळचे नाही ना? नाही ना? हा, चला निघा तुम्ही आता, मला शिकारीला जायचंय. मग माणसं जमू का? नाही, आकारे द्यायला बरं असतं. काही काही शिकारीला माणसं न्यायची नसतात हाकारी मारायला. मांजराच्या पावलानं जायचं असते, दपकत दपकत. हा, आता मला कळाला या चिठ्ठीतला मथळा. कळलं ना? निघ माता. हा? निघ. बंदूक कोण तुझा बाद येणार काय? हा. वा वनिता बाई, अजूनही तुमचं आमच्यावर प्रेम आहे. सुमिताई, काय ते दुकान, काय त्यातली माणसं आणि काय त्यांचा रुबाब. बाय 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 बाय. तू माझा हात धरला नसतास ना, मी तर हरवूनच गेले असते कुठेतरी. दिवसा डबळा सुद्धा केवढ्या लाईटी लावल्या होत्या. गावामध्ये मिणमिणत्या उजेडात राहणारी माणसं आपण, इथे तर रोजच दिवाळी. अगं सुरुवातीला ना मी सुद्धा अशीच हरवून गेले होते या सगळ्या प्रकाशात. पण खरं सांगू, गावातला तो दिवा मला कधीच धुसर वाटला नाही. कारण त्या दिव्याचा उजेड तिथपर्यंतच जायचा जिथपर्यंत आपल्याला प्रकाश हवाय. पण इथे नको असलेले कोपरे सुद्धा उजळून निघतात. सुमिताई, काय झालं? काही नाही ग. आजपर्यंत या घरातल्या भिंतींशी जे बोलायचे ना, ते आज तुझ्याशी बोलले. मला काहीच नाही कळलं. काही नाही. बर, तू एक काम कर,
आपण आणलेत त्यातला एक ड्रेस मला पटकन घालून दाखव. हा हा घे. आले का? काय झाली का खरेदी? हो झाली. आणि जानकी कुठे आहे? नवीन कपडे आणलेत ना तिच्यासाठी, म्हटलं घालून दाखव. अरे वा, खूप खुश होती आत्याबाई ती आज. ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावरून. ती आल्यापासून तू सुद्धा माणसात आली आहेस. काय कशी दिसतीये मैत्रीण? खूप छान दिसतीये. इकडे ये. का ये इकडे जरा. अरे वा, बघ आता जास्त छान दिसतेय की नाही? पण मला नको हे. उगीच हरवलं बिरवलं तर. अगं पण नाही हरवणार जानकी, राहू दे. आणि आत्याबाईंना नमस्कार कर. सुखी हो. ज्या घरात जाशील त्या घरादाराला सुखी कर बाळा. अगं खरंच नरसिंह सूप मागत होता मगाशी. त्याला तेवढं नेऊन देशील? हा, मी आता कपडे बदलून येते. हा. अगं कपडे कशाला बदलायला हवेत? त्याला गरम गरम सूप हवाय. पटकन जा, सूप गरम कर आणि त्याला नेऊन दे. आता येते. खरंच खूप छान दिसते ना जानकी. कोण आहे? पोस्टमन. बड़ी दूर से आए है प्यार का तो. चुलीत गेला तुमचा तोफा. त्या लोकांनी देशोधडीला लावलं मला, तेव्हा कुठे गेला होता? अरे पण संधीच मिळाली तर काय करणार मी? फक्त घरातून नाही, अख्ख्या गावातून बाहेर काढलंय मला. नशीब माझं, जीव नाही घेतला माझा. अरे बाबा, एवढं सगळं घडलं, हा? मला कळवता येत नाही काय? कळवलं नाही मी तुम्हाला? अहो, त्या वाण्याकडे चिठ्ठी मी पाठवली होती, तुमच्या आत्याने नाही. चिठ्ठ्या कसल्या पाठवते नलदमयी तिच्या काळातल्या? अरे एक फोन केला असता ताबडतोब धावून आलो असतो. फोन? इथे बाहेर पडायची चोरी आहे. सगळी माणसं पाळत ठेवून येत माझ्यावर. आणि काय हो, तुमच्या म्हाताऱ्या भावाकडे मी काय निमंत्रण द्यायला आले होते माझ्याशी लग्न कर म्हणून? एक चांगली नोकरी होती, ती पण गेली. आणि एखादा डाव फसतो म्हणून काय सोंगट्या टाकणं थांबवायचं असतं काय? बास. अशी महालाची स्वप्न दाखवलीत मला आणि आता उकिरड्यावर टाकलं. अजूनही तू महालाची राणी बनू शकते, फक्त जरा दमानं घे. तुम्ही दमानं घ्या आता, नाहीतर ह्या गावामध्ये सुद्धा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ये बघ, तुझ्या बरोबर गावोगाव फिरायची तयारी आहे माझी, पण दमानं घ्यायला सांगू नको. जा, दरवाजा लावा आधी. आज बाई माझी शिकवणी घेणार प्रायव्हेट मध्ये. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे त्या नरसिंहराव किल्लेदारांच्या मोटारीला अपघात झाला. आमच्या वार्ताहराकडून हाती आलेल्या माहितीनुसार आमदार साहेब रस्त्यावर भरधाव वेगानं मोटार चालवत होते. मुळात रहदारीच्या या रस्त्यावर एवढ्या वेगात गाडी चालवण्याचं प्रयोजन कळू शकलं नाही. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. राजकीय नेत्यांच्या या हुल्लडबाजीला पोलीस यंत्रणा कधी आळा घालणार, हाच एक प्रश्न प्रत्येक नागरिक
सुमित्रा त्यांनी घेतलाय. मी नको म्हणत होते तरी घेतले, 2-3 घेतले. आणि ही गळ्यातली साखळी ही माझी नाहीये. ते माहितीये मला, कोणी दिली? अरे नरसिंहा, मी दिली ती. छान दिसते ना गळ्यात तिच्या. तू थांब ग, माझं काम आहे जरा तुझ्याशी. नरसिंहा, आज तुला काही बदल जाणवतोय की नाही? जानकीने आज नवा ड्रेस घातलाय. माझ्याकडे काय पाहतोयस? ड्रेस तिने घातलाय नवीन. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी तुला कोणाच्या तरी ड्रेसचं कौतुक करताना पाहतोय. काळाबरोबर बदलावं लागतं माणसाला. जो बदलत नाही तो संपतो. काही काम होतं का तुझं माझ्याकडे? हा, म्हणजे काम तसं साधंच होतं, पण झालंय ते आता. आत्याबाई, अरे खरंच तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, महत्वाचं. काय? अरे अरे पण तू जानकी कशी दिसते ते सांगितलंच नाहीस अजून. छान दिसते. जा बाळा, देवाजवळ दिवा लाव जा. आत्या, काय चाललंय तुझं? किती गोड आहे ना मुलगी ही. अरे लक्ष कुठं आहे तुझं? मृत्यूकडे. झालं का पुन्हा तुझं सुरू? होणारच, कारण मृत्यू माझ्या कानात आत्ताच कुजबुजून गेलाय. थोडक्यात वाचलो. कितीही ठरवलं तरी मृत्यूची भीती मला झोपू देत नाही. सगळं विचित्र आहे. त्यापेक्षा जीव गेला असता तर बरं झालं असतं. सुटलो असतो मी. अरे मी तुझ्या पाठीशी असताना तू मृत्यूचं भय का बाळगतोयस? हातातून निसटणारी वाळू पकडण्याचा प्रयत्न करतेस तू आत्याबाई. हे बघ, तुझ्या नावाचं कुंकू लावणारी मिळाल्याशिवाय मी प्रयत्न सोडणार नाही. अशी मुलगीच मिळणार नाही. मुलगी मिळाली आहे, आपल्याच घरात आहे, जानकी. जानकी? आत्याबाई, काय बोलतेस तू हे? आजपर्यंत अशी चेष्टा कधी केली नव्हतीस तू माझी. आणि करणार पण नाही. तुझ्यासाठी हीच मुलगी योग्य आहे. तुझ्यावर धड चिडताही येत नाही मला. नाही तर अशी चेष्टा करणाऱ्याला मोठी शिक्षा भोगावी लागली असती. तुला वयाची भीती वाटतेय का? आत्याबाई, अमृताच्या वयाची मुलगी आहे ती. नरसिंहा, अरे नवरा बायकोंच्या मध्ये एका पिढीचं अंतर असणं हे काही समाजाला नवीन नाहीये. फार पौराणिक काळापासून अगदी आतापर्यंत अशी कितीतरी उदाहरण आहेत. पण मला त्यातलं एक उदाहरण व्हायचं नाहीये. नरसिंहा, जानकीच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. मन नाही मानत आत्याबाई. मग मनाला समजावून सांग, हीच तुझी नर्मदा आहे. ते कधीही शक्य नाही. माझा जीव गेला तरी या मुलीशी मी लग्न करणार नाही. आणि आजपासून हा विषय इथेच संपला. विषय कसा संपेल बाळा? हा विषय मी संपवणार आहे, आणि तोही तुझ्या लग्नानंतर.